ठाणे शहरातील गोखले रोड परिसरातील गावदेवी भाजी मंडई येथे गुरुवारी पहाटे भीषण आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. 21 मे 2026 रोजी पहाटे 3:43 वाजण्याच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाला या आगीची माहिती प्राप्त झाली. नगरसेवक संजय वाघुळे यांनी प्रशासनाला घटनेची माहिती दिल्यानंतर तातडीने अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक, महावितरण कर्मचारी तसेच नौपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे 3 बंब, 1 वॉटर टँकर, 2 रेस्क्यू वाहने आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र मंडईतील अनेक गाळे आणि माल जळून खाक झाल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान आग विझवण्याच्या प्रयत्नादरम्यान ठाणे महापालिकेचे रात्रपाळीतील सुरक्षारक्षक काळू गाडेकर 53 आणि अग्निशमन दलाचे जवान सागर शिंदे 43 यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दोघांनाही तातडीने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेमुळे ठाणे शहरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या घटनास्थळी आग विझविण्याचे काम सुरू असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. पहाटे 3:30ला गावदेवी भाजी मंडईचं जे प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट झालं. गावदेवी मैदानाच्या वाहनतळामध्ये जी कामाला मुलं आहेत त्यांनी मला फोन केला बरोबर 3:30ला आणि त्याच्यानंतर फायर ब्रिगेडला फोन केला. फायर ब्रिगेड एक 10-15 मिनिटाच्या फरकाने फायर ब्रिगेड आलं आणि 155 ओटले आहेत तिथे भाजी मंडईमध्ये ओटले आहेत. त्याच्यामध्ये 50%च्या वरती कपड्याची दुकानं आहेत, चपलाची दुकानं आहेत आणि ही आग कपड्याच्या दुकानाला आग लागल्यानंतर तशीच आग वाढत गेली आणि सर्व कपड्याची दुकानं ही जळून खाक झालेली आहेत. दुर्दैवाची बाब अशी आहे की आमचे महानगरपालिकेतले 2 कर्मचारी, एक गाडेकर म्हणून, काळू गाडेकर म्हणून आहे सुरक्षा रक्षक आणि सागर शिंदे म्हणून अग्निशमनचा कर्मचारी, यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. फायर ब्रिगेडचे कर्मचारी या ठिकाणी सर्व बाजूने आलेले आहेत आणि त्यांनी आग आता आटोक्यात आणलेली आहे, परंतु प्रचंड नुकसान झालेलं आहे. त्या ठिकाणी जे व्यवसाय करणारे गाळेधारक आहे कमीत कमी एका दुकानदाराचं 5 लाखाचं नुकसान झालं असेल, असं जवळजवळ 155 गाळेधारकांचं नुकसान झालं. त्यामुळे फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी आता आग आटोक्यात आणलेली. माझी एक प्रशासनाला विनंती आहे की आमचं महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर जवाहरबाग अग्निशामक केंद्र जे होतं दादोजी कोंडवच्या इथे ते हलवण्यात आलेलं आहे. ते तात्काळ त्या ठिकाणी परत पुन्हा चालू करण्यात यावं, कारण स्टेशन परिसरामध्ये 6-7 लाख लोक ये जा करत असतात. या ठिकाणी मोठी हॉटेल आहेत, कमर्शियल ऑफिसेस आहेत. फायर ब्रिगेडला पोहोचायला नितीन कंपनी आणि बाळकोमोरला पोहोचायला या ठिकाणी अर्धा तास लागतोय आणि पूर्वीचं जे जवाहरबागचं फायर स्टेशन होतं ते तात्काळ त्या ठिकाणी आणण्यात यावं. पहाटे 3 वाजता मला पेपरवाल्याकडनं एका कॉल आला की असं आहे, आम्ही नॉर्मली नौपाडा रक्षक म्हणून ऍक्टिव्हिटी करत असतो. 3:10 3:15 मी इथे आलो. तोपर्यंत आम्ही आपत्कालीन आणि फायर ब्रिगेडला कॉल केले होते. त्यांच्या गाड्या यायला थोडा विलंब झाला. त्याचं कारण असं आहे की जे जवाहरबागचं जे फायर स्टेशन आहे ते आता शिफ्ट झालंय रुस्तमजीला, म्हणजे बाळकुंडला. त्याच्यामुळे तो जो काय थोडा विलंब झाला त्याच्यामुळे अर्थातच आग ही जास्त पसरत गेली. आणि आपण जर बघाल तर गावदेवी भाजी मार्केट हे संपूर्णपणे म्हणजे त्या आगीमध्ये भरपळून निघालेलं, बेचिराग झालं. म्हणजे जिथे आम्ही अगदी लहानपणापासून भाजी मंडईत जायचो त्या भाजी मंडईमध्ये एकही स्टॉल जे शिल्लक उरला नाही. हे बघताना खूप भयानक म्हणजे भावनिक सगळे झाले होते. पण ती आग नियंत्रणात आणण्यासाठी मग अग्निशमन दलाच्या संपूर्ण गाड्या आणि सगळी टीम सगळी सज्ज झाली. दुर्दैवानं त्याच्यामध्ये एक सुरक्षा रक्षक जो महापालिकेचं इथे कार्यालय आहे नौपाडा विभागाचं, तर तिथल्या सुरक्षा रक्षक आहे त्यांना देवाज्ञा झाली आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी आहे त्यांना देवाज्ञा झाली. आणखीन एक जण जखमी आहे. मला असं वाटतं परिस्थितीवर नियंत्रण आता बऱ्यापैकी आलंय, पण ज्या पद्धतीनं आग लागली आणि ती पसरली ती जवळजवळ प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे कट्स आहेत आणि त्या प्रत्येक ठिकाणाहून धूर यायला लागला होता. म्हणजे मार्केटमध्ये जवळजवळ 154 गाड्या आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे म्हणजे फक्त भाजी मंडई आता ती नाहीये, वेगवेगळी गाड्या वेगवेगळ्या स्वरूपामध्ये तिथे धंदे चालतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं कुठेतरी हा प्रकार खूप मोठा झाला आणि रात्री 3:30, 3:15, 3:30ची गोष्ट असल्यामुळे सगळीकडे गाड झोपेत होती. पण तरी पण संबंधित स्थानिक काही मंडळी पटापट आली, गाळेधारक आले आणि नंतर आग आता नियंत्रणात आणण्याचं काम सुरू.
मागे दोन वेळा ह्या ठाणे स्टेशन परिसरामध्ये या ठाणे शहराची लोकसंख्या 28 ते 30 लाख आहे, पण इथली जी ठाणे शहराची जी अग्निशमन दल आहे जी आहे ही राम भरोसे आहे. कारण की मागेही आग लागली होती, जी प्राची दुकान लागली होती. या ठिकाणी गाडी 1 तास उशिरा पोहोचली होती आणि स्टेशनला पण सटीवरती आग लागली होती, तेव्हा गाडी उशिरा पोहोचली होती. आणि आज पण जी आग लागलेली आहे ह्या ठिकाणी पण गाडी साधारण 25 मिनिटं उशिरा आलेली आहे. आणि ह्या संदर्भात आम्ही फायर ब्रिगेडला आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि आम्ही जी मागणी केलेली आहे की आता हे जे स्टेशन जे आहे हे स्टेशन जे रुस्तमजी ह्या ठिकाणी गेलेलं आहे, बाळकुम या ठिकाणी गेलेलं आहे आणि ठिकाण 4 किलोमीटर असल्यामुळे तिथे ये जा करायला कमीत कमी एक 15 ते 20 मिनिटं उशिरा होतो, साधारण अर्धा उशिरा होतो. आणि आम्ही मागणी केली होती की दाजेकोंडे याच ठिकाणी ते स्टेशन करावं. पण जे फायर ब्रिगेडचे अधिकारी झळके साहेब म्हणून आहेत, आम्ही त्याच्या पाठपुरावा करतोय. झळकेने काय सांगितलं की आमच्याकडे सुरक्षा म्हणजे आमच्याकडे मनुष्यबळ एवढं नाहीये. अहो, ठाणे महानगरपालिकेचं एवढं बजेट असताना तुम्ही म्हणता की मनुष्यबळ नाहीये. आणि मला असं म्हणायचं आहे की आज एवढी मोठी आग लागल्यानंतर सन्माननीय आयुक्त साहेब आहेत कुठे? म्हणजे का आग विझल्यानंतर फोटो काढायला येणार काय? माझं असं मत आहे की ही जी आग लागलेली आहे आणि याच्यामध्ये जे मृत्युमुखी पडलेत ते सदोष मनुष्य गुन्हा जो आहे सन्माननीय आयुक्त साहेब यांनी दाखल करा आणि झळके यांच्या दाखल करा. कारण यांच्या चुकीमुळे आज आमचे 2 ठाणेकर गेलेले आहेत आणि सर्व जबाबदार माननीय आयुक्त साहेब तसे झळके जे आहेत. आणि आम्ही आज तुमच्या मत सांगतोय की आम्ही जी आमची मागणी मान्य केली नाहीये, तर आज आम्ही ठाणे महानगरपालिका आवारात आंदोलन करणार आहे. आणि या ठाणेकरांच्या दृष्टिकोनातून आंदोलन करणं गरजेचं आहे. आणि ह्या ठाणेकरांना तुम्ही राम भरोसे सोडाल तर आम्ही खपून घेणार नाही, आम्ही आंदोलन करणार, ठाणेकर लढणार.